तुम्हाला माहिती आहे का, की समुद्रात शांतपणे पोहणारा हा कासव कदाचित आपल्या आजोबांपेक्षा जास्त वयाचा असेल? हो, काही समुद्री कासव 100 ते 150 वर्षापर्यंत जगू शकतात. आणि आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे श्रीलंकेतील महामोडारामधल्या एका खास टर्टल हॅचरीमध्ये, जिथे जीव वाचवले जातात आणि पुन्हा समुद्रात सोडले जातात. ही आहे हिकाडोआ टर्टल हॅचरी. ही कोणती सरकारी संस्था नाही, तर स्थानिक लोकांनी चालवलेली नॉन प्रॉफिट संस्था आहे. इथे प्रवेश फी साधारण 2,000 श्रीलंकन रुपयापर्यंत असते आणि त्याच पैशातून या कासवांवर उपचार आणि त्यांच्या संरक्षणाचे काम चालते. समुद्री कासव पृथ्वीवर डायनासोरसच्या काळापासून आहेत, म्हणजे 10 कोटी वर्षांपेक्षा जुनी प्रजाती. ते हजारो किलोमीटरचा प्रवास करतात आणि ज्या समुद्र किनाऱ्यावर त्यांचा जन्म झाला, त्याच किनाऱ्यावर ती परत येऊन अंडी घालतात. श्रीलंकेत विशेषतः 5 प्रमुख समुद्री कासव प्रजाती आढळतात. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रजातींची समुद्री कासव पाहायला मिळतील. ग्रीन टर्टल, हॉक्सबिल टर्टल, ऑलिव्ह रिडली, लॉगरहेड. काही कासव इथे तुम्हाला जखमी अवस्थेत सापडलेली दिसतील. मासेमारीच्या जाळ्यात अडकलेली, बोटांच्या प्रॉपेलरमुळे जखमी झालेली, अशी जी कासवं असतात, ती कोळी बांधव इथे आणून देतात आणि इथे त्यांच्यावरती उपचार केले जातात. आणि जेव्हा डॉक्टर त्यांना पूर्णपणे फिट घोषित करतात, तेव्हा त्यांना पुन्हा समुद्रात सोडले जाते. कासव ही त्यांची अंडी बीचवरती देतात आणि बीचवरती आपण फिरताना ती अंडी फुटू नयेत म्हणून कोळी बांधव ती अंडी या हॅचरीमध्ये आणून देतात. हॅचरीमधील लोक त्या अंड्यांच्या साईजवरून आणि त्याच्या जातीवरून हे ॲझ्युम करतात की ते किती दिवसांमध्ये फुटेल आणि त्याप्रमाणे ते तिथे त्याची डेट लिहून ठेवतात. आणि त्यातून कासवाचा जन्म झाल्यानंतर 1 ते 2 दिवसांनी ही छोटी कासव समुद्रात सोडली जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, 1000 कासवांपैकी एक कासव मोठं होऊन प्रौढ अवस्थेत पोहोचतं. त्यामुळे त्यांचं संरक्षण किती महत्त्वाचं आहे हे आपण समजू शकतो. आणि आता तुम्ही जे पाहत आहात, तो माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय अनुभव आहे. हिकाडुआमध्ये तुम्ही स्नॉर्कलिंग करताना कासवांसोबत पोहू शकता. हे कासव खूप शांत स्वभावाचे असतात, पण लक्षात ठेवा, आपण त्यांच्या घरातले पाहुणे आहोत. आज आपण फोटो काढतो, व्हिडिओ शूट करतो, पण या जीवांचं अस्तित्व टिकवणं ही आपली जबाबदारी आहे. प्लास्टिक समुद्रात फेकू नये, कासवांना त्रास देऊ नये आणि शक्य असेल तेव्हा अशा संरक्षण केंद्रांना भेट देऊन पाठिंबा दिला पाहिजे. जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल, तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या ट्रॅव्हल स्टोरीसाठी सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या सफरीत.